स्क्वेअर रूट ऑफ इंटिग्रल स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 2 tan x इन ब्रॅकेट sec x प्लस tan x. हे इंटिग्रेशन आपला दिलेलं आहे आणि ते इव्हॅल्युएट करायचं. फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस ह्या 2 tan x न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. आधी 2 tan x नी जर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर 2 tan x मल्टिप्लाय होईल sec x ला, म्हणजेच 2 sec x इंटू tan x आणि प्लस हाच 2 tan x नेक्स्ट tan x ला मल्टिप्लाय झाला तर tan x इंटू tan x tan स्क्वेअर x दॅट इज 2 tan स्क्वेअर x इंटू dx अशी टर्म आपला मिळेल. आता बेसिकली यामध्ये ऑब्जेक्टिव्हली विचार करताना आपण ऑप्शन्स आणि ऑप्शनचे रेफरन्सेस पण ठेवू शकतो की कशा प्रकारे आपल्याला हे सिम्प्लिफाय करता येऊ शकतं. जर आपण ऑप्शन्स कन्सिडर केले तर पहिल्याच ऑप्शनमध्ये टर्म आहे मायनस लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स, मायनस लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स. इंटिग्रेशनमधल्या टर्मकडे पाहिल्यानंतर कुठेही मायनस किंवा निगेटिव्ह टर्म येण्याचा चान्स वाटतोय का? येस, ॲन्सरमध्ये कुठेही निगेटिव्ह येण्याचा चान्स वाटतोय का त्यामध्ये? Is it possible? Yes or no? फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे मायनस log of 1 minus sin x. सेकंड ऑप्शन है log of sec x plus tan x. थर्ड ऑप्शन है sec square x plus tan square x divided by 2 root 1 plus 2 tan x in bracket sec x plus tan x. ऑब्वियसली हा क्वेश्चन इमिजिएटली पाहिला की एखाद्या स्पेशल टाईपचा दिसत नाहीच आहे. फोर्थ ऑप्शन आहे लॉग ऑफ sec x मल्टिप्लाइड बाय cosec x माइनस cot x प्लस c. क्विकली पाहिल्यानंतर हा एखाद्या स्पेशल पर्टिक्युलर टाईपचा क्वेश्चन असेल असं वाटत नाही. अंदाजे लॉजिक वापरताना मेजॉरिटीली या थर्ड ऑप्शनला प्रेफरन्स देऊ शकतात, कारण हेच असं एकमेव ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये यातली असणारी टर्म किंवा याच्यासारख्या टर्म्स दिसत आहेत. त्यामुळं ॲप्रॉक्सिमेटली आणि अंदाजे म्हटलं तर ऑप्शन सी वरती जाणार सगळे. इट मे और मे नॉट बी करेक्ट, माहीत नाही आपल्याला.
फर्स्ट ऑप्शनमध्ये मायनस आहेत आणि साईनमध्ये टर्म आहे, टॅनमध्ये नाही आहे, टॅन किंवा सेकमध्ये त्यामध्ये नाही आहे. म्हणजे आता यात फर्स्ट ऑप्शन आपण कन्सिडर करत असताना इथं कुठं निगेटिव्ह येण्याचा चान्स वाटत नाही आहे. पण ऑप्शन बी आणि ऑप्शन डी हे जर आपण व्हेरीफाय केले, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स हे कशाचं इंटिग्रेशन असतं. जर फॉर्म्युले आपले प्रॉपरली रेडी असतील तर लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स हा एक फॉर्म्युला इंटिग्रेशनचा. कशाचं इंटिग्रेशन असतं ते, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स. ओके, सेक एक्सचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. याचा अर्थ ही जी कंप्लीट टर्म आहे ही सिम्प्लिफाय होऊन त्याच्यापासून सेक एक्स तयार व्हायला पाहिजे. तो होऊ शकतो का, पहा या इंटिग्रलमध्ये स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 2 सेक एक्स टॅन एक्स आणि 2 टॅन स्क्वेअर एक्स यातच हिंट आहे. तो जो 2 टॅन स्क्वेअर एक्स आहे त्यालाच आपण टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स असं लिहू शकतो. 2 टॅन एक्सलाच टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स असं लिहिलं. आता यामध्ये 1 आणि 1 टॅन स्क्वेअर एक्स, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स, याला आपण काय लिहू शकतो, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्सलाच सेक स्क्वेअर एक्स लिहिता येईल आयडेंटिटीवरून, प्लस 2 सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि प्लस 1 टॅन स्क्वेअर एक्स आहेच आहे इंटू डी एक्स. आता इथे स्क्वेअर रूट ऑफ जी स्क्वेअर रूटमधली टर्म तयार झालेली आहे ती टर्म आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजेच त्याला आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू शकतो. दॅट इज सेक एक्स प्लस टॅन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी एक्स यूज करता येईल. सेक एक्स प्लस टॅन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रल स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. आता स्क्वेअर स्क्वेअर रूट जर कॅन्सल झाले तर इंटिग्रेशनमध्ये शिल्लक राहील फक्त सेक एक्स प्लस टॅन एक्स. ओनली सेक एक्स प्लस टॅन एक्स हे शिल्लक राहील, ज्याचे डायरेक्ट फॉर्म्युले दोघांचे पण. सेक एक्सचं इंटिग्रेशन, सेक एक्सचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. सेक एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय, that is again log of sec x plus c.
आता ऑप्शन्स बघा. लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स ही सेकंड ऑप्शन मधली टर्म आली आहे आन्सरमध्ये, पण यात पुढं आणखी लॉग ऑफ सेक एक्स आहे, तो या सेकंड ऑप्शनमध्ये नाही आहे. असंच कुठलं ऑप्शन दिसत नाही आहे, पण एक टर्म असणारं सेकंड ऑप्शन दिसतंय. आता विचार करायचं आहे ऑप्शन डी याचा. ऑप्शन डी या लास्ट स्टेपला जर आपण लॉगची प्रॉपर्टी यूज केली, लॉग एम प्लस लॉग एन, तर आपलं ॲन्सर मोस्टली हे येऊ शकतं, लॉग ऑफ सेक एक्स इन ब्रॅकेट सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. log of sec x into plus log of sec x plus tan x, log m plus log n, log m plus log n ला log m इंटू n, त्यानुसार हे आन्सर येऊ शकतं. आता ऑप्शन डी याच्यासारखं दिसतंय, पण ब्रॅकेट तिथं वेगळा एक, इथं कोसेक एक्स मायनस कॉट एक्स आहे, इथे सेक एक्स प्लस टॅन एक्स आहे. ऑप्शनच्या जवळजवळ आपण चाललो आहेत, पण एक्झॅक्ट मॅच नाही होत कुठेच. नाव व्हॉट? मग काय करायचं? प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, आपल्या आन्सरपर्यंत आपण आलो आहे, but it is not as that of in the option. ऑप्शन मधल्या टर्म सारखं ते नाहीये. मग काय करता येऊ शकतं बघा त्याच्यावरती सिम्प्लिफिकेशन. येस सांगा. आपल्या आलेल्या ॲन्सरला ऑप्शनमध्ये असलेल्या ॲन्सरमध्ये कन्वर्जन होऊ शकतं का? आणि ते कशा प्रकारे होऊ शकतं? पहा,
एक तर क्लिअर आहे की याच्यात आपण ऑप्शन बी मध्ये काही ॲड करू शकत नाही कुठलाही व्हेरिएबल, एक टर्म ॲज इट इज आहे, त्यामुळे एवढं ही टर्म तिथे कुठून आणायची ते पॉसिबल नाही. ऑप्शन डी मध्ये एक टर्म आहे मॅच झाली आहे लॉग ऑफ सेक एक्सची, पण ही टर्म मॅच होत नाही आहे. बरं, सेक प्लस टॅनला कोसेक मायनस कॉटमध्ये कसाच कन्वर्ट होत नाही. सेक प्लस टॅनचं कन्व्हर्जन कोसेक मायनस कॉटमध्ये नाही होऊ शकत. आता राहिले फक्त ऑप्शन ए किंवा सीच. आता सी तर आपण पहिल्याच स्ट्रोकमध्ये सी वरती कॉन्सन्ट्रेट केलं होतं की ही टर्म अशी दिसते ऑप्शन सी मध्ये, पण तसं काही तर आपलं आन्सर पण आलं नाही. आता पहा, ट्रिकी क्वेश्चन्स असे असतात की आपला फोकस एका ठिकाणी राहतो पण सोल्युशन तिसरीकडेच जातं. इथे ज्यावेळी आपण आलोय सेक एक्स प्लस टॅन एक्सला, आपण ही पुढची एक स्टेप करून बघितली, त्या फॉर्ममध्ये आन्सर नाही आहे. आता पहा, इंटिग्रल सेक एक्स प्लस टॅन एक्स याचं इंटिग्रेशन घेत असताना इथपर्यंत आपली टर्म आली आहे सेक एक्स प्लस टॅन एक्स पर्यंत. याला ॲज इट इज डायरेक्ट सेक एक्सच्या इंटिग्रेशनचा आणि टॅन एक्सच्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरून पाहिलं आपण, पण आन्सर नाही मॅच झालं. त्याला काय आपल्याला खूप एफर्ट घ्यावे लागले नाही, एक दोन स्टेपमध्ये लगेच झालं. मग काय पॉसिबिलिटी, सेक एक्स याला आपण 1/cos x लिहिलं, tan x 1/sin x, sin x अपॉन cos x, म्हणजेच टर्म येईल 1 + sin x अपॉन cos x. वन प्लस sin x अपॉन cos x. नाउ व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x? cos x चा डेरिव्हेटिव्ह काय? cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, बरोबर. मग यामध्ये कॉसचा डेरिव्हेटिव्ह तर मायनस साइन आहे, इथं न्यूमरेटरला प्लस आहे. 1 + साइन अशी टर्म इथं दिसते. आपल्याकडे एक ऑप्शन आहे ज्यात 1 - साइनची टर्म आहे आणि त्या 1 + साइनला 1 - साइन कन्वर्ट होऊ शकतो. इनिशियल सिम्प्लिफिकेशन्स जे ट्रिग्नोमेट्रिकल रेशोचे आहेत त्याच्यामध्ये ही कन्सेप्ट आहे. या प्रकारचे सिम्प्लिफिकेशन जे आहेत 1 + साइन आणि कॉस दोन ग्रुपमध्ये किंवा दोन ग्रुपमध्ये आपण डबल अँगल हाफ अँगल वापरतो, जे ट्रिग्नोमेट्रीचे सगळ्यात इनिशियल आयडेंटिटीज डिपेंडंट असणारे सिम्प्लिफिकेशन्स आहेत, तिथे ह्या प्रकारच्या टर्म्स आहेत. ट्रिग्नोमेट्री प्रॅक्टिस किती रिक्वायर्ड आहे बघा. यात आपण 1 + sin x डिवायडेड बाय cos x या टर्मला 1 - sin x नी मल्टिप्लाय आणि 1 - sin x नी डिवाइड केलं. काय होईल त्यामुळं? न्यूमरेटरला a + b a - b 1 + sin into 1 - sin, that is 1 - sin² x, आणि डिनॉमिनेटरची टर्म cos x into 1 - sin x ॲज इट इज ठेवला. आता यामध्ये 1 - sin² x म्हणजे cos² x डिवायडेड बाय cos x इन ब्रॅकेट 1 - sin x. हा cos x कॅन्सल होतो, शिल्लक राहील
कॉस एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. आणि आता 1 मायनस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 मायनस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन मायनस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस एक्स. मी इथे फक्त मायनस ॲडजस्ट केला, बाहेरचा मायनस तसाच. बघा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल, 1 मायनस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कॉस एक्स, तो आहे न्यूमरेटरला. 1 मायनस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस एक्स, तो न्यूमरेटरला आहे. मग जर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय असतं? लॉग ऑफ डिनॉमिनेटर. जे ऑप्शन नाही असं फर्स्ट स्टेजला वाटतं तेच आन्सर. कारण सिम्प्लिफिकेशन कन्व्हर्जन्स पॉसिबल असतात. असे ट्रिकी क्वेश्चन्स काय असतात ज्याचं पूर्ण सोल्युशन आलं, पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व झाला, तरी पण ऑप्शन्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, डिफरंट फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळं जी कंप्लीट परफेक्शनची रिक्वायरमेंट असते प्रॅक्टिसची, ती याच्यासाठी अशा प्रकारचे क्वेश्चन्स त्रास देतात. ओके. So complete this. If, next question, if A equal to मॅट्रिक्स दिलेला आहे A00 0BC 00 0B0 00C, where A equal to 7 raised to x, B equal to 7 raised to 7 raised to x, and C equal to 7 raised to 7 raised to x raised to x. Actually it should be 7 raised to 7 raised to आणखी एक 7 असायला पाहिजे बहुतेक. तो हां, तो बाय मिस्टेक तो x raised to x झाला आहे, अशी टर्म आहे ती. इन द क्वेश्चन बँक इट इज प्रिंटेड बाय मिस्टेक x raised to x या ठिकाणी, पण तो x raised to x नाही आहे, इट इज 7 raised to 7 raised to x. Okay, then we have to find the value of integral
डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डी एक्स, वेअर डिटर्मिनंट ए म्हणजे या मॅट्रिक्स एचा तो डिटर्मिनंट आहे, याचं इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. फर्स्ट ऑफ ऑल डिटर्मिनंट ए आपल्याला आधी शोधावं लागेल. मग डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए 0 0 0 बी 0 0 0 सी, काय ते डिटर्मिनंटची व्हॅल्यू सांगा. A into B into C. ए बी सी डायगोनल येतो. बाकी सगळे एलिमेंट 0 आहेत नॉन डायगोनलचे, त्यामुळे डिटर्मिनंटची व्हॅल्यू ए बी सी. म्हणजेच ठीक आहे, आपण आपल्याला फाइंड करायचं आहे इंटिग्रल आहे डिटर्मिनंट ए इंटू डी एक्स, म्हणजेच ए बी सी इंटू डी एक्स. बट व्हॉट इज ए? 7 रेज टू एक्स. बी म्हणजे 7 रेज टू 7 रेज टू एक्स आणि सी म्हणजे 7 रेज टू 7 रेज टू 7 रेज टू एक्स. हे इंटिग्रेशन आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. कसं इव्हॅल्युएट करणार हे इंटिग्रेशन? Put C is equal to T. हां, C is equal to T put करायचं. सी म्हणजेच 7 रेज टू 7 रेज. ओके. ए रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला असतो ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. जर आपण यामध्ये सबस्टिट्यूशन केलं 7 रेज टू 7 रेज टू 7 रेज टू एक्स इक्वल टू टी. ओके. आता डिफरन्शिएट करावं लागेल, आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. 7 रेज टू 7 रेज टू 7 रेज टू एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय? यामध्ये हे सगळे 7 रेज टू 7 रेज टू 7 ही पूर्ण टर्म ए, बरोबर आहे. नाही, मग ए कुठला? only 7. ओनली 7. हा 7 म्हणजे ए आणि हा पूर्ण इंडेक्स म्हणजे एक्स. कॉम्पोजिट फंक्शनचा रूल वापरत असताना हा 7 म्हणजे बेस तो झाला ए आणि 7 रेज टू 7 रेज टू एक्स तो झाला एक्स. मग ए रेज टू एक्सचं इंटिग्रेशन असतं, सॉरी ए रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ए रेज टू एक्स इंटू लॉग ए, बरोबर. ए रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? log A raised to x into log A. म्हणजेच 7 रेज टू 7 रेज टू 7 रेज टू एक्स इंटू लॉग 7. पण कॉम्पोजिटच्या रूलनुसार परत डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यावा लागतो? ज्याला आपण एक्स मानलं होतं आपण याला एक्स मानतोय. 7 रेज टू 7 रेज टू एक्स याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, बरोबर आहे. याला आपण एक्स कन्सिडर केलं म्हणजे याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, म्हणजे इंटू परत काय होईल? 7 रेज टू 7 रेज टू एक्स इंटू लॉग 7, बरोबर.
पण आता याच्यामध्ये हा असेल ए, हा असेल एक्स, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, म्हणजे परत याचा डेरिव्हेटिव्ह लिहावाच लागेल 7 रेस टू एक्सचा, आणि तो 7 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 7 रेस टू एक्स इंटू लॉग 7 इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. म्हणजे इन शॉर्ट ही पहिली टर्म 7 रेस टू एक्स इंटू 7 रेस टू 7 रेस टू एक्स इंटू 7 रेस टू 7 रेस टू 7 रेस टू एक्स इंटू डी एक्स, आणि हे लॉग 7 इंटू लॉग 7 इंटू लॉग 7, लॉग 7चा क्यूब तो घेऊ आपण राईट साईडला. इंटिग्रेशन मधली पूर्ण टर्मच तयार झाली डेरिव्हेटिव्ह मध्ये. इंटिग्रेशनची ही पूर्ण टर्म डी एक्स सगट त्याची ही व्हॅल्यू आहे. म्हणजेच आता यामध्ये काय येईल, इंटिग्रल फक्त डी टी अपॉन लॉग 7 ब्रॅकेट क्यूब. पैकी लॉग 7 तर कॉन्स्टंट आहे जो इंटिग्रेशनच्या बाहेर येऊ शकतो, म्हणजे 1 अपॉन लॉग 7 ब्रॅकेट क्यूब, आणि डी टी राहिला, डी टी म्हणजेच 1 इंटू डी टी लिहू शकतो आपण त्याला, आणि 1चं इंटिग्रेशन टी अपॉन लॉग 7चा क्यूब प्लस सी, आणि टी म्हणजेच काय 7 रेस टू 7 रेस टू 7 रेस टू एक्स अपॉन लॉग 7चा क्यूब प्लस सी. ओके. Yes, sir.